नमस्कार मंडळी. सुदृढ आयुष्यासाठी मनोरंजनाचा खुराक द्यायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, अनेकांच्या यशामागची प्रेरणा जेव्हा स्वतःच अपयशी ठरते तेव्हा काय धमाल उडते ते पाहूया पुढील प्रहसनातून. आणि जे प्रहसन घेऊन मंचावर येतात आपल्या हास्य जत्रेतील यशस्वी कलाकार. आता रडून काय फायदा आहे? भोंगात आणते भोंगात आणि फार इज्जतीचा कचरा करून टाकला. काय करू बाप, काय करू? थांबा ना हो, नका ना तक तक करू. तुमच्या बीपी शूट होऊन जाईन ना. उद्या माझ्या बीपी ना ठापकन शूट होऊ दे आणि पाचकन पुचकू दे मला एकदाच. काय हो, काय बोली राय ना? काय बोलू मग, काय बोलू? थांबा बरं, शांत व्हा. अरे कुठल्या लेवलचे दलिंदर मार्क घेऊन आली ही? काय मार्क आहे ते? 5, 3 आणि एका विषयात 1 मार्क पडला तुला. अरे सगळ्यांची मिळून पण 35 टोटल होत नाहीये ना. अरे बापरे, इतकी कशी बेकार नापास झाली माझी पोरगी. अरे अरे आता अरे, झालं ते झालं ना, राहू दे ना. काय झालं? सगळं तुझ्यामुळे झालंय. हो, पोरीकडे लक्षच नाही. त्या टीव्हीच्या डबड्यात मुसडं खोपसलेलं असतं दिवस रात्र. बोलते वरून सगळं काम पण माझ्या आईलाच करावं लागतं. वा रे वा, आईच ते पापडा लागते. आईच कुलड्या बनवते. अख्ख्या कुलड्या म्हातारीने केल्या. काय वडे सांडगे तिने टाकले, तिने शेवया पाडल्या. तू काय करते? फक्त कुलड्या तळते आणि खाते तू. करू नको जास्त. एक पोरगी सांभाळायची जबाबदारी होती ती पण नाही केली. काय शांत व्हा. नाक कापलं या पोरीने. आयुष्यात दुसऱ्यांदा टाकलं झाल्यासारखं वाटतंय मला. काय चुकलं का आमच्या? काय चुकलं? बोल बोल पटकन, बोल बोल पटकन. थांबा ना, खानदेशी जुडू होतं द्या तिले. असं नाही, हळू नाही, जुडू अंगावर नका येऊ बरं तुम्ही. चुप राहा. थांबा, नाही हळू जमलं. बोला, शांत होऊन बोला. हा बोलतोय. नाही जमलं तर नाही जमलं, पण तिला मार्क चांगलं यायला पाहिजे होते, ते नाही आलं ना. बोल. इकडे पाहू, इकडे 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 तिकडे नका बघू, माझ्याकडे पाय. मी बोलतोय ना. 10वीत चांगले मार्क होते तुला. 11वीत पण चांगले होते. 12वीत का बॉम्ब पाडली तू? काय चुकलं आमच्या? चांगल्या गोष्टी शिकवल्या तुला, चांगले संस्कार दिले, त्याचं हे फळ दिलं तू. पप्पा काय पप्पा पप्पा? पप्पा तुम्ही चिकाडलं ना मला. मी अपयश ही यशाची पहिली पायरी असते बुवा. अगं थोबाड तोंडे, पण त्या पहिल्या पायरीच्या खाली जी माती असते ना त्याच्यात लोळली ना तू डुकरासारखी. काय बोलले राय ना हो? आता जगाला ऐकवणार का तुम्ही? तुझ्यामुळे वयाच्या समजा. आणि आणि तशी खापरीन माय तशी छोकरी व व माय माय करते दिवस रात्र. तुनामुळे होयलची आई समजून कर. डोक्याला थाप. नमस्कार काका. शिवाली आहे का? तू कोण आहे रे भाऊ? मी पण आहे. मग मी काय करू, नाचू? नाही काका, आधी पेढा घ्या मग नाचा काका. पेडा? शिवाली बने पप्पा मम्मी मावाला मित्र आहे. बने मावाला मित्र. शिवाली आधी पेढा घे. वेडा कशाला बुवा? मला 80% पडले शिवाली. 80% हो म्हणे माया बजा. मारता का? काय दन राहिले कुत्ते? काय मारू म्हणजे काय करते ते? दन कुत्ते थै थै नाचते. डेडोर तोंडे, लाज वाटते का तुला? बिनलाजे. मम्मी त्याला 80 मिळालेले आहेत आणि तुला उरलेले 20 मिळालेले आहेत. फक्त तुला आनंद व्यक्त करण्याचा अधिकारच नाहीये. बेटा बने, हा, कॉंग्रॅट्स, अभिनंदन अभिनंदन. थँक्यू काका. हा ठीक आहे राहू दे राहू दे राहू दे नाही, राहू असू दे. दे. बरं, बस बरं. काय हिने डोक्याचा बनका उडवून टाकला, त्याच्यामुळे मनस्ताप होतोय मला. नाही नाही ए हुशार पोऱ्या दिसतोय. सरबत गिरबत दे त्याला. नाही नाही काकू काकू काही गरज नाहीये. काका, मी फक्त एवढंच सांगायला आलो की मला आज जे काही 80% मिळालेत ना ते फक्त शिवालीमुळे. म्हणजे रे बुवा? म्हणजे काकू
माझं ब्रेकअप झालं. अच्छा. त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो काका. हा. तर डिप्रेशनमधनं मला शिवालीनं बाहेर काढल्याने माझा सांभाळ केलाय काका. बेटा तुझे वय काय आहे? मी आताच 12वी पास झालो काका. एवढ्या पटकन तू ब्रेकअप पण करून टाकला? तरी काका मला उशीरच झालाय. हा? नाही म्हणजे मी हेच मला सांगायचं शिवालीबद्दल की काका काकू मला शिवालीनं खूप सपोर्ट केला. खूप मदत केली मला शिवालीनं अभ्यास करताना. बरं. म्हणजे काका काय व्हायचं ना, मी रात्रभर अभ्यास करायचो ना तर मला झोप लागायची काका. असं. त्यावेळेला शिवाली मला रात्री फोन करायची अच्छा. आणि फोनवरती माझी बोलायची. ती मला खूप गोष्टी सांगायची. मला सांगायची की जो हो गया आगे चल निकल. हिंदी? हा हिंदी? बोलायची ती माझ्याशी. मला खूप सांगायची की अरे बाबा करिअर आहे तुझं, तुला अभ्यास करायचा, चांगले टक्के पाडायचे की नाही. असं. हे एवढंच नाही, ती मला बरंच काय काय सांगायची. ते हे पण सांगितलं होतं, काय? वो अफसाना जिसे अनजान तक लाना ना हो मुमकिन उसे खूबसूरत मोड पर लाके छोड़ देना चाहिए. असं ही बोलली? हो. फॉरवर्ड केला असेल तिने. नाही 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 तीच बोलली. मला आठवतं ना काका, तिने खूप मदत केली माहितीये का. काय ग? काका काकू अभ्यास करताना माझं काय व्हायचं, मला ना विसरायला व्हायचं. मी विसरायचो खूप. तेव्हा रात्रभर भिजवलेले बदाम माझ्यासाठी घेऊन यायची शिवाली, माझ्यासाठी आणायची कॉलेजमध्ये. आणि मी लायब्ररीत अभ्यास करायचो ना काका, तेव्हा माझ्या शेजारी बसून माझ्या खिशात हात फिरवायची. का ग? ए डेडोर तोंडे. त्याच्या केसात हात फिरवायची? हा, त्याच्यापेक्षा पुस्तकांच्या पानांवर हात फिरवला असता तर बरं झालं असतं ना. तसं नाही ना काहीतरी किडे पाडले असते ना. का बरं केले हे धंदे तू? पप्पा, तुम्हीच शिकाडलंय ना मला. खरा मित्र तोच असतो जो पुढे गेल्यानंतर मित्राचा हात सोडत नाही बुवा. अरे पण तो पुढे निघून गेला आणि त्याने दिला ना सोडून तुझ्या हात. तू मागे बसली फटकाला मांडून गेंगाने. स्वतः पण खायचे ना बदाम. सगळे बदाम काय त्याच्यात नलड्यात कोंबायचे होते का? कसं बोलून राहिले, मित्र आहे ना तो माझ्या. ए बेटा बने, काका तू लायब्ररीत अभ्यास करत हो, होता हो, ना? हो. मग तिला पण सांगायचं ना अभ्यास करायला. माझ्या खिशात हात कोण फिरवणार. तू कोण राजा लागून गेलाय का रे? पण बाय ना जहागीरदार ना पोट ना. काय बाई बोली राह ना तो. त्याला बोलून काय फायदा आहे? पण इथे ये आपलंच नाणं खोट आहे ना. हा म्हणे आपलंच नाणं खोट आहे. तुम्ही बोलते मोठ्या मोठ्या टिंग्या मारून राहिले बरं. ओ, मोठी बने, मोठी बने. वाक्य बोलायची लय हाऊस. असं असतं ना बेटा, काय कसं नसतं, असं असतं मग बेटा. बने, बने. काय गरज होती मित्राला मदत करायची? अरे मी मदत करा असं बोललो, स्वतःला सोडून मदत करा असं थोडं बोललो मी. काय 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 रे? काय हा कोण आहे? नरड्यात काय अडकलं रे तुझ्या? ए, शिवा, आपलं स्वप्न पूर्ण आलं शिवा. मी पास झालो. या बजा! शिवाली, तू काय खायचंय कुठतंय का? तू काय उठ बा. बाय ना. नाही हो. ए ढम्मा, तू पण काय नाचते त्याच्यासोबत? पप्पा, मम्मी, मावाला मित्र आहे. काका मी मँडी. कोणाची? व म्हणे माय व. काय ग? हे काय आलं? पाय गडून गेले ग माझे. नाही, नाही नीट 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 बने. हा मला कळतं साम. नाही काका, माझं नाव मँडी, मला मंदार बोलतात. बेटा उलटा असेल. तुझं नाव मंदार असेल आणि तुला मँडी म्हणत असतील ना. तेच हो काका, तेच हो. येऊ काय? नो 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 नो. अरे काय? झाला काय? सॉरी काका. काका काय सांगू, काय शॉर्ट झाला. वय बाबा, काय म्हणजे काय? नाही सांगतो. गेली 7 वर्षानं काका हा. मी एकाच वर्गात होतो. वा रे वा. पास होतच नव्हतो. असं का? मग या वर्षी माझ्या वर्गात शिवा आली. असं मग? मला बोलली, मँडी तुझा हात दे. मी दिला. असं तिने माझा हात धरला. मला बोलली, मँडी तू टेन्शन घेऊ नको, तू पास होणार. मी बोलले, हा हे शक्यच नाही, मी पास होऊ शकत नाही. परत हात धरला. मला बोलली, तू पास होणार म्हणजे होणार. मी तुझ्यासाठी 16 गुरुवार उपवास करेन. हात सोड हात सोड हात सोड हात सोड. ते गुरुवार म्हणजे 16 गुरुवार उपवास म्हणजे काय, जेवायचं नाही, ते प्यायचं कळलं नाही. रे. ही का बरं म्हटली पण तसं? कारण मी पास होण्यासाठी शिवा बोललीत मी उपवास धरेन. मला लय बेकार वाटला, मला लय गिल्टी वाटला. तेव्हापासून ठरवला, काय पण झाला ना तरी स्टंडी करायचा. काय करायच्या? स्टंडी. थंडी? स्टडी बोलून राहिला तो पप्पा. तेव्हापासून काका मी दिवस रात्र स्टंडी करतोय. नुसता स्टंडी करून 42% काढले काका. पास झालो, पास. व म्हणे माय व. एवढा अभ्यास करून 42% काढले.
अगं त्याच्या नादाला लागून आपली कार्टी नापास झाली ते पाय. त्याच्या 42% कुठे वक्त बरक तोंड करते तू बोलते. आणि याच्यासाठी गुरुवार करते तू. हा हा बुधवारच्या मच्छी मार्केटला आणलेल्या खेकड्यासारखं तर थोबड आहे त्याचं. एखादा चांगला वार बघून आहे ना त्याला मच्छीच्या रश्श्यात सोडलं पाहिजे. बसा बरं. काका तेही पाणी न पिता. पाणी न पिता. अरे बाप रे. तरी शुक्रवारी सकाळी हिला चक्कर यायची. आपण हिला घेऊन जायचो डॉक्टरकडे. पण कळतच नव्हतं हिला शुक्रवारी होता काय बा. काय ग काय काय हे? पप्पा तुम्ही शिकाडलं ना मला. मी शिकाडलं. हा तुम्ही शिकाडलं पप्पा की एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते बुवा. शिकाडा अजून काय बाई शिकाडा पोरेला. अगं तू माझ्यावर काय येते ग. मी काय बोललो. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते अपयशी स्त्री असते असं बोललो का मी. हा ना. एक तर आहे ना अपयशी पुरुषांच्या मागे उभं राहायचं आणि त्यांना ढकलून ढकलून यशस्वी करण्याचा गटाना केला येईल. गुपचूप एखादा ऑलरेडी यशस्वी पुरुष बघायचा आणि त्याच्या मागे उभं राहायचं ना. बरं ते पण जाऊ दे. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हा काय नियम आहे का. ती स्वतः पुढे गेली तर काय मरणार आहे का स्त्री. हा ना. काका मग पुरुषांनी काय करायचा? पुरुष गेले तेल लावत. काय काय चूक तुझं. हा मला काही संबंध नाही. एक तर माझी भिंडोक पोरगी 2 अयशस्वी पुरुषांना यशस्वी करण्याच्या नादात स्वतः अयशस्वी झाली. आणि ते पण तुमच्यामुळे झालंय. बघू नका एकमेकांकडे. निघा तुम्ही निघा. तुमच्यामुळे झालंय हा सगळे. त्यांच्यामुळे काय नाही झालं. सगळं तर तुमच्यामुळे झालंय. काय काय शिकाडता त्याचे काय काय अर्थ काढले तिने. अगं ए तुमच्या तर प्रॉब्लेमच आहे. माझ्यात वाक्य बोलताना कुठल्या शब्दावर जोर द्यायचा तेच कळत नाही ना तुम्हाला. ए नेमन 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 तनबा नका तनकता चावई राहिनी. मना काय संबंध शेताडे. तुझी पोरगी पोरांना प्रेरणा देत सुटली ते पाय. माझा शब्दांवरचा जोर नको पाहू तू. बोल. ए काय गंमत पाहत आहे का नाही. निघा इथून. काका निघा. जातो काका. जा. पण शिवाली आपण लग्न कधी करायचं? बापरे 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 बापरे. काय चपाती पापड. काय मी त्याशी लग्न करणार आहे. ए वेडास का तू? मला शिवाली बोलली होती 80% मिळव मी तुझ्याशी लग्न करेन म्हणून. मला बोलली फक्त तू पास हो मी तुझ्याशी लग्न अरे करेन. मला बोलली शिवाली बोल तू. मला बोलली ना शिवाली शिवाली तू मला बोलली होती 80%. काय रे. अरे बापरे. शिवाली काय बोलू राहिले हे? वने काय बोलू राहिले हे? वने वने शांत हो. तू इकडे बस इकडे बस. हो माय. मी देखस तू शांत हो शांत हो. पप्पा. शिवाली शिवाली मी हे काय मी काय हे काय हे काय मी सांगते पप्पा. सांग सांग पटकन सांग. मम्मी मी त्यांना चांगल्या पद्धतीने समजावायचा प्रयत्न केला बुवा. असं, बरं. मी त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितलं अभ्यास करावा करिअर आहे बुवा. 6 महिला नापास झाले नालायक दोघं. मला कळलं की हे काय कामी यायचं नाही पप्पा. असं. म्हणून मम्मी ना कठोर शस्त्र वापरायचं ठरवलं. कठोर शस्त्र. कोणतं बरं? मोहशस्त्र. असं का बापरे. मोहशस्त्र वापरलं. त्यांना सांगितलं पप्पा की तुम्ही दोघं जर पास झाले तर मी लग्न करायला आत्ताच्या आत्ता तयार आहे बुवा. दोघं पास झाले ना पप्पा. तुला किती मिळाले? 80. हा, आणि तुला 42. सांगितलं पप्पा दोघं पास झाले. अगं तू तर तोंडे. पण आता ते लग्न करायचे म्हणतात ना त्याच्या काय. हे तर मी खोटं खोटं बोलून राहिले ना पप्पा. मग आता का बरं केलं हे सगळं तू. कारण पप्पा तुम्हीच शिकाडलं ना मला. काय शिकाडलं ग? एक झूठ से अगर किसी का घर बसता है बुआ तो वो झूठ झूठ नहीं होता है बुआ. केटाळा ना तुमच्या सुविचारांना शेळगावाना कुठेतरी नेऊन वने काय वने शिकवलं माझ्या पोरीला. काय शिकाडलं होतं? अरे वने 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 अगं मी वेगळा शिकाडला होता ग. ही उपट्या डोक्याची पोरगी आहे ना काहीतरी वेगळा अर्थ काढते त्याच्या. तुम्ही तेच बोलता ना पप्पा. अरे बापरे. व माय व व. अरे बापरे हे कोण आलं. हे कोण आलं वया? अरे बापरे चित्त भूत. ए काकीस हळू हळू रे. शिवाली पप्पा मम्मी मावाला मित्र रमेश. ए ढिल्ला ढस. तू पण पास झाला का रे आता. नाही काका मी नापासच झालो. फक्त मला गॅरंटी होती की मी सगळ्या विषयात नापास होईन पण मी एका विषयात पास झालो शिवामुळे. विजयमुळे कसं काय. तिने आपल्याला सगळा पेपर तिचा लिहिलेला देऊन टाकला. अरे 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 हा, काय केलं हे तू काय केलं. अरे भिंडोक. एका विषयात तरी पास झाली असती ना. कशाला दिला त्याला पेपर. तुम्ही असं काय करून राहिले पप्पा. तुम्हीच
शिकाडलं ना मला मी? हा, मग तुम्हीच बोलायचे ना, आपलं ताट भरलेलं असेल, समोरच्याचं ताट रिकामी असेल तर आपल्यातली अर्धी भाकरी त्याला द्यायची असते बुवा. अगं पण तू आखाच्या आखात ताट दिला ना त्याला हा? त्याच्यामुळे तू नापास झाली ना बेटा, तू नापास झाली ना. पण एक विषयात तो पास झाला ना पप्पा. अगं तुझा बाजार उठला ना त्याच्या नादात. पण त्याचा पेपर सुटला ना. एक मिनिट बस तू बेटा, तू एक मिनिट बस बेटा. हे बघ कसं असतं ना, आग लागलेली असताना आधी स्वतःचा जीव वाचवायचा, मग दुसऱ्याला मदत करायची बेटा. ए बापरे. अजून मस्ती नाही जात बरं या माणसाची. नको, नको, नको. काय बाई शिकाडू राहिलं माझ्या पोरीला. आजपासून लांब राहायचं बरं माझ्या पोरीपासून. काय बोलून राहिले तुम्ही? मी आई म्हणून कमी पडले? म्हणजे? मी कमी नाही पडले, बाप म्हणून तुम्ही जरा जास्तच पडले. म्हणे, जास्त बोलते जास्त. माय पोरगी वाया गेली तरी चालेल, पण हे असले संस्कार माझ्या पोरीवर नाही पाहिजे. म्हणे- गुपचूप बटा तुम्ही. ते बघतायत. भिताडा बरोबर बोला तुम्ही. मी- भिताडाला सांगा, सुविचार भिताडाला सांगा. सांगतो तुम्ही सांगा बरं. हो हो हो. काय बोलून राहिले तुम्ही? जर माझ्या पोरीच्या आजूबाजूला दिसलात ना, तर तुमची जीभ आणि छातीवरच्या केसांची गाठ मारून टाकीन बरं. काय बाई शिकारता मा पोरीला. शिवा सासूबाई डेंजर दिसते. तुझी सासू काय? ती माझी सासू आहे. ए, तुझी कोणती सासू? त्या माझ्या सासूबाई आहेत. शिवाली सांगेन ना आपलं लग्न ठरलं की नाही. ती माझी सासू आहे. ए, माझी सासूबाई आहे. धक्का मार. अरे, सासू तू आहे का ती. धक्का माझी सासू आहे. मारतो? माझ्या सासूबाई आहेत त्या. ए, गुच्चू बेटा रे. उच्च बटा, हे बघा कसं असतं ना उच्च पोरं. बटा तुम्ही. व भाऊ, तू माझ्या पोरीनं तुम्हाला शब्द दिला ना. या या जावई बापू, माझे 3 जावई बापू. सासूबाईच्या पाया पडा. या बरं, या बरं, या बरं. आता ह्याच्यात ना जो वाचेल ना तो माझा जावई. आणि काय रे? लाज नाही वाटत? वा वा, कडक परफॉर्मन्स. तुमच्या स्किटचा विषय, तुमचा परफॉर्मन्स आणि अहिराणी भाषेचा गोडवा फारच भावला. मजा आली. प्रसाद दा, मने थोडा परिस्थितीखाली दाबला गेलास तू, पण पण उठून उभा राहिलास पुरा, त्याच्यात मला जास्त कौतुक आहे. छान, मजा आली. मंदार मस्त, श्याम्या मस्त, वनिता मस्त. शिवाय तुझं पारशी ऐराणी ऐकताना आम्हाला मजा आली. पण महत्वाचा असतो तो अशा वेळेला कॉन्फिडन्स चेहऱ्यावर, तो उत्तम होता, त्याचा मला आनंद आहे. वा 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 दादा. महेश सर, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. आणि शिवाली एस्पेशली काय भाषा बोलीस तुझी, कमालीची. आणि श्याम काय की थोबाड तोंडे तर ढगुळे, आणि काय काय आणखीन काय काय नावं होती ते लक्षात नाहीत माझ्या. पण म्हणजे इतकी मजा आली मला ते बघायला का अशी 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 नावं मला लिहून ठेवायला पाहिजेत, कारण ही कामं येतात नंतर. कारण ह्याच्यामध्ये वल्गॅरिटी नसते, पण ते इट हर्ट्स. ढगुळे. आणि वनिता तुझी एनर्जी पाहून मला इथे दम लागला. काय एनर्जी आहे तुझ्यात, माय गॉड. एव्हरीबडी, सगळ्यांनी कामं मस्त केली. एक्सलंट परफॉर्मन्सेस आणि ग्रँड शो. लवली, कीप इट अप. वा 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 वा. मंडळी, तुमचे विचार, तुमची आवड आणि जगण्यासाठी तुम्ही केलेली निवड, या सगळ्या गोष्टी सारख्या असतीलच असं अजिबात नाही. या वाक्याचा अर्थ तुम्हाला पुढील प्रहसन बघितल्यानंतर कळेल. त्याच प्रहसनासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हॅलो. हां, येस. हो हो हो. नाही पोहोचलो. MHJ गार्डन रिसॉर्ट, बरोबर. हो हो, नेचर सँक्च्युरी. हां बरोबर, तिकडेच आहे. येस. हो आलोय. हां, 10:30ला बोलवलं होतं तुम्ही. 10ला आलोय मी, जरा लवकर आलोय. प्रिया. हॅलो, प्रिया. प्रिया. ऋत्विक. हाय. सॉरी, तुम्हाला नाही. हॅलो, हाय. मी करतो तुम्हाला फोन. मी आलो आहे, पण मी भेटतो तुम्हाला. हाय प्रिया. हाय. हाय, कशी आहेस तू? मस्त. या किती वर्षांनी भेटतीयस? हो. 3 वर्षांनी. बापरे.
ब्रेकअपच्या दिवशी भेटली होती शेवटचं, त्याच्यानंतर तोंडही दाखवलेलं नाहीयेस मला. काय ठरलं होतं आपलं? ब्रेकअप झालं तरी सुद्धा एकमेकांसाठी म्युच्युअल रिस्पेक्ट ठेवायचा, एकमेकांना सतत फोन करायचे, मेसेजेस करायचे. 2 महिने सगळं केलंस, नंतर गायब झालीस, ब्लॉक केलंस. काय प्रिया, होतीस कुठे? इथे इथे काय इथे इथे मी तुला शोधलं माहितीये, फेसबुकला शोधलं, इंस्टाग्रामला शोधलं, कुठेच नाही, ब्लॉक करून टाकलंस. मला माहिती आहे आपल्यात मतभेद होते, आपले कम्पॅटिबिलिटी इश्यू होते. तुला मर्ढेकर आवडायचे, मला पाडगावकर कळायचे, तुला स्कॉर्सेसी आवडायचा, मला नागराज पंचळे, फॅन्ड्री. काय टेन्शन नाही. तुला काय ते जग एक्सप्लोर करायचं होतं आणि मला लग्न करायचं होतं तुझ्यासोबत, मला सेटल व्हायचं होतं. तू म्हणायचीच नाही नाही, असंच बिंदास फिरायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं आयुष्याचं. एवढे मतभेद होते, मला मान्य, पण आपलं ठरलं होतं ना आपण एकमेकांच्या संपर्कात राहायचं. काय आणि आता बघ, हे साडी बिडी नेसून मंगळसूत्र मंगळसूत्र. प्रिय, तू म्हणायचीस तुला लग्न नाही करायचंय, तुला जग एक्सप्लोर करायचंय. तू लग्न केलंस? या तू लग्न केलंयस आणि होतं म्हणतीयस? अरे म्हणजे असं काय झालं? झालं म्हणजे? अरे तुझं नाही झालं का? नाही झालं. अयो. का? तुझ्यामुळे. का? अरे तू, आपण जितकी वर्ष रिलेशनशिप मध्ये होतो तूच मला सांगायचीस ना, काय लग्न का करायचं असतं. मला कळत नाही का हट्टहास आहे प्रत्येक माणसाचा, लग्न करू लग्न करू. निसर्गात कुणी करतं का लग्न? प्राणी पक्षी पशु कुणी लग्न करतं का? माणसांनाच खूप बाई काज लग्न करायची, का करायचं, हे सगळं तू बोलायचीस. तू म्हणजे आपलं ब्रेकअप झाल्यानंतर मला रिअलाइज झालं सगळं, माझ्या लक्षात आलं, अरे बरोबर बोलतीये ही. आपणच उगाच टिपिकल विचार करतोय, लग्न करू, सेटल होऊ, असं करू तसं करू. तू बरोबर बोलायचीस म्हणून मी जॉब सोडला, एक्सप्लोर करायचं म्हणून मी स्टार्टअपच्या मागे लागलो, फोकस करायला लागलो स्टार्टअप वरती, बिझनेस वरती. मी असाच राहिलो संट्या, आणि तू लग्न केलंस. काय झालं ते? एक मिनिट बस जरा इकडे, बस 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 प्रिया, बस. मला ऍक्च्युली नाही नाही, प्लीज बस. मला कळत नाही, माझ्यासोबत तुझं इतक्या वर्षात जुळलं नाही, कधी तुला माझे विचार पटले नाही, आपल्यात इतके मतभेद होते. असा कोण सापडलाय ग तुझ्या मॅच्युरिटीचा कम्पॅटिबल पार्टनर तुला? नाही, मला ऐकायचंच आहे, एवढा कसा काय बदल झाला? जी मुलगी लग्नाच्या इतकी विरोधात होती तिने डायरेक्ट लग्नच केलं. आहे कोण असा तो? कोण आहे? कोण? राजू! राजू! अरे देवा. सांग. काय आलात म्हणजे त्याच्या लागा 2 किलोमीटर गेलो, तांगड्या तोडत लागा, एक बिअर शॉपी नाही लागा बाबाला इकडं मेन स्टँडच्या तिथं गावली, तिथल्या तिथं लगा उभ्या चिल्ड मध्ये ओढली एक आतमध्ये. 2 घेऊन आलो या. दुपारचं कसं लागा 2 चिल्ड बिअर टाकल्या का नाही आतमध्ये, असं थंडगार होतंय लगा आतमध्ये. पाहुणे बर हा एक काय हे काय म्हणला? हे रोहित माने, हा माझे मिस्टर. मला काही जा मंडळी आमची. हाय तुझा, हे हाय तुझा. हा यायला हे कोण आहे? महेश कोठारेंच्या पिक्चर मधला विलन. हे हाय कोण पाहुणा इथं? हा माझा जुना भाऊ, काय? जुना भाऊ? लांबचा भाऊ पृथ्वीक. नमस्कार ऋतिक शेठ. ऋतिक नाही, पृथ्वीक. शेमच आहे घेऊ, ऋतिक काय आणि पृथिक काय शेमच वाटतंय की ऋतिक पृथिक. त्याला काय होतंय तेव्हा? काय लागा भावा लग्नाला आला नाही लागा, असं असतं तेव्हा कुठे? नाही तेव्हा हे दादा परदेशात होता ना. मग काय झालं? लगा बहिणीच्या लग्नाला येत नाही ती होय? असं असतं तेव्हा कुठे? काय लागा राजू बोलावलं नव्हतं तू? नाही नाही एक मिनिट. राजू कोण? मंडळी माझी राजू. पिरमाना राजू म्हणतोय तिला, राजलक्ष्मी नाव आहे तिचं. प्रिया नाव आहे ना तुझं? ए
तिला लग्नाच्या आधी पिरिया ते जायला काय नाव आहे पोचट पिरिया कसं वाटतंय ती राजलक्ष्मी आजीचं नाव आहे आपल्या लय आवडतंय लग्नाच्या आधीच ठरवलं होतं आपण त्याच्या आधी लग्न कुणावर भिवू दे तिचं नाव राजलक्ष्मीच ठेवायचं राजलक्ष्मी रोहित माने हॅशटॅग रारोमा कसं आहे रारोमा. कोणासाठीच मी स्वतःची ओळख नाही बदलणार असं म्हणणारी तू पण ही हा हार्डकोर फेमिनिस्ट होती ही. ठीक असते हा? प्रिया ज्याला फेमिनिस्ट हा शब्द माहित नाही त्याच्याशी लग्न केलंयस तू. काय झालं ते झालं नाही म्हणजे झालं नाही अरे एवढं काय त्या प्रेमात बदलते ना मी असं कोणीही बदलतं मी पण थांबा 1 मिनिट थांबा ए शैल्या शैल्या अरे कुठं ओलात नाही की बेण्या हा इधर फ्रीजर मध्ये ठेव एवढी बदल? चिल्ल झाली पाहिजे एकदम ओय ऋतिक शेठ ओ बरोबर. तुमचं काय तुम्ही काय करताय सांग सांग ना त्यांना माझं नाव पृथ्वी तर पृथ्वीक म्हणायला सांग ना. पृथ्वी काय येमत आहे येऊ तुम्ही लागा त्याच्यात पुढे अडकलाय तेव्हा अच्छा काम धंदा काय करताय म्हणलं मी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहे. चांगला आहे की चांगला धंदा निवडलाय ती लागते लोड शेडिंग बिडी असलं की नाही मग लागते लोकांनी ती काय जनरेटर जनरेटर लागतोय चांगला धंदा आहे पण लावून धरायचं सोडायचं नाही बिझनेस चालू केला की आपलं तुम्हाला सांगतो दोस्त आहे इकडे इकडे बघा 4 जनरेटर आहे तिचं स्वतःच अरे. गडी मोकळाच नसतोय नुसती ऑर्डर चांगला चांगला धंदा आहे करा जनरेटर धंदा चांगला हे काय आहे प्रिया हे काय आहे हा तेच प्रिया हे काय आहे हे म्हणजे मी काय म्हणते आपण जाऊया का आपल्या रूम वरती आम्ही येतो हा चला चला बघितलं का बायकोला कशी घायला लागली बघितलं का रूमवर जायचे काय लागा पाहुणा आल्या तीन रूमवर काय जायचे बस इथंच अहो महाराज काय एक चिल्ड मध्ये बियर एक बियर हाणू की 10:30 झालेत सकाळचे. मग काय झालं बियरला थोडीच कळते सकाळ आहे का दुपार आहे हाणायची त्याच्या आईला फोन केला होता का नाही डुमऱ्या बरा आहे का भगवान थांबली का नाही त्याची केलता सकाळी बोल आईला वरनं आठवलं मला ओय, केला होता का डुंबऱ्या म्हणजे बैल बिल आहेत की काय तुझ्याकडे आता. ए पोरगा आहे माझं प्रिया तू डुंबऱ्याची आई आहे राजवर्धन नाव आहे त्याचं फिरमाना आम्ही डुमऱ्या म्हणतोय त्याला मग जर राजवर्धनला प्रेमाने डुंबऱ्याच म्हणायचंय तर राजवर्धन नाव का ठेवलंय त्याचं. आणि मुळात हा तुला तुला डुंबऱ्या आहे. 2 वर्षाचा झालाय आता किती 2 वर्षाचा आहे बड्डी केलाय जोरदार मध्ये आत्ताच एकदम तलवारीनं केक बिक कापला 2 वर्षाचा डुंबऱ्या आहे तुला. प्रिया 3 वर्षापूर्वी दादा आपलं शेवटचं बोलणं झालं होतं 3 वर्षापूर्वी प्रिया. हो आणि तुला 2 वर्षाचा डुंबऱ्या झाला पण असं कसं सगळं झालं म्हणतेस तू प्रिया. त्याला तुला डिंक फॅमिली पाहिजे होती ना. डिंक म्हणजे डिंक नाही डिंक म्हणजे म्हणजे एक टर्म आहे DINK डिंक डबल इन्कम नो किड. म्हणजे दोघांनी मिळून कमवायचं फक्त मुलं बाळ जन्माला नाही घालायची फक्त कमाईवरती फोकस करायचं. याला दोघांनी कमवायचं कोणाच्या बोडक्यावर घालायचं आपल्यात असं नसतंय आपल्यात म्हणजे सिंगल इन्कम वरबाडणारी लय तरी कमी पडत नाही आपलं असं असतंय आपल्या तुम्हाला सांगतो आता हे आईबाप मेल्यानंतर वाटण्या बिटण्या होणार तेव्हा एकमेकाच्या उराव बसायची 4 पोरं तर पाहिजे तिकडे नाही काय राजू हा पाहिजे पाहिजे म्हणतेस तू डिंक वरनं हा 4 पोरं पाहिजेत वर आली आहेस तू प्रिया. अव 4 काय मी तर म्हणतो 10 पाहिजे ती मला मग हायच तेवढं आपलं
अरे प्रत्येकाच्या वाटेला 40-40 एकर येईल एवढी जमीन आहे आपली. साधं सुद्धा नाही. शेती फिरायचं म्हणलं तरी जिबडं काढायला लागतंय. 5 लिटर डिझेल नुसतं एक फेरा मारायला लागते. सुट्टी नसती. आता ह्याच्याच तयारीसाठी तर आलोय आम्ही दोघं. मग काय माग हटायचं नाही. समजलं माझ्या म्हातारा. आता आत्यो बोल की हा हाय की राजू आहे की राजू देऊ आत्या आहे आत्या ओ थांबा थांबा पदर घेते पाया पडते हा 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 कोण म्हणलं कधी म्हणलं नव नव तसं नव डोंगराला आईकडे ठेवलाय ना हा गोन लागली त्याला हा तुमची तब्येत बरी आहे का आती पिंकी होय ओय ओय पिंकी ओय कशी पडती व पिंकी काकीला पप्पी द्यायची म्हणा एक इकडं फोनवर नाही होय जाते होय बरं आहे का की इथनं काय आणू तुमच्यासाठी हा बघते बघते आंब आणती आंब हा चालते देत्या धरा आत्यो आवाज आवाज येणं झालाय आत्यो धक्का वयाला आयो ए शैली आरतीच्या आईला तुला इथं बसव गेला काय एखादा टाव हॅलो आत्यो आवाज येणं हॅलो बस 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 बेबी बस. आय ओनली ड्रिंक माछा म्हणणारी तू आता डोक्यावर पदर घेऊन आंब आणती आंब असं म्हणालीस. फोनवरच्या आत्याच्या पायात तू इथे जमिनीला हात लावून पडलीस. प्रिया हे काय आहे? असं कसं सगळं झालं अरे अरे तेवढ्या गप्पा मारायचीस फेमिनिझमच्या काय काय सांगायचीस मला मला असं नाही आवडत मला तसं नाही आवडत मला हे नाही आवडत मला ते नाही आवडत तुम्ही पुरुष म्हणजे हे पॅट्रियार्की आणि हेन आणि तेन आम्ही बायका म्हणजे आंब आणती आंब इथपर्यंत आणलंयस तू तसं नाही एवढी बदललीस तू. अरे हे बघ लग्नानंतर बदलतात मुली म्हणजे सगळेच बदलतात काय ऋतिकराव कशाची बदलाबदली झाली मी नाही का बदलले लग्न झाल्यानंतर मी नाही का बदलले ते सांग. विषय आहे का बदलणारच किंवा फिरमात माणूस बदलतो जण आता मी केवढं बदललो ह्याच्यासाठी हे बदललेले तुम्ही आहात. मग काय आत्ताची मी हे आत्ताचा आहे की नाही मी नाहीच आहे म्हणजे म्हणजे मी वेगळाच आहे बदललो ह्याच्यासाठी तसं की म्हणजे कसं आहे ही आल्यापासून आहे की नाही मी पेच कमी केले आधी लय पिचू काय करायचंय आधी पिचू लय प्यायचे आता नाही पित आता कसं फक्त तुम्हाला सांगतो बुधवार असते शुक्रवार असतो शनिवार आणि रविवार बाकी दिवस नाही पित बाकी टच पण नाही राहिलंय काय पण आता मग याच्यात सोमवार मंगळवार शुक्रवार कडक उपासच असतो त्या दिवशी आपला त्याच्यामुळे हातच नाही लावायचा लय बदललो तर तुम्हाला सांगतो आधी आहे की नाही मला मोग्यांबो आवडायचा आणि हिला गेंडा स्वामी आवडायचा काय आवडायचं मोग्यांबो मला मोग्यांबो हिला गेंडा स्वामी स्वामी आणि मोग्यांबो म्हणजे तुम्हाला माहिती त्याच्या आईला मोग्यांबो म्हणजे काय विषयच नाही हो विषय कटच आहे अमरीशपुरी म्हणजे काय त्याच्या आईला अमरीशपुरी आहे का काय काय कोण अमरीशपुरी आहे होय तेव्हा अर्थच नाहीये या वाक्याला. नाहीये. एका कवीला चौथी ओळ सुचतच नाही म्हणून 3 ओळी परत त्याच लिहिल्यात असं वाटतंय हे. हे एवढे मोठे नट ते कसं बोलतायत अमरीश पुरींबद्दल हे. अहो असं काय हो अहो अमरीशपुरी आमच्या हिता येते हो त्यांच्याबद्दल लय आदर आहे की काय नट आहे होय आणि पिक्चर मधलं कलाकार कसं आम्हाला म्हणजे घरचंच मेंबर वाटते ती हो काय विषयच नाही त्यांच्याबद्दल लय हितं पण मोग्यांबो म्हणजे याच्या मोग्यांबोच आहे इथं काय गेंडा स्वामी दिसाय नुसता डेंजर आहे पण ही काय म्हणायची मला की त्यांच्याकडे मिसाईल आहे तिला म्हणलं अगं बेने तो राजकुमार जातोय फ्यूज काढून आणतोय मिसाईल बॉम्ब आणतंय त्यांचं तिकडं हा याच्या आईला कसलं डॉम्बल्याचं विलं नाही तर ही मोग्यांबो कसा आहे याच्या मोग्यांबो आता असलं पाहिजे असं आहे
नाही पण मला पटलं ना ते नंतर. यातलं तुला रियालिटी नाही कळत. आता आता मला मोगॅम्बूच आवडतो, गेंडा स्वामी नाही आवडत. आणली की नाही लाईन येऊ. तुला मोगॅम्बो आवडतो? माझ्याशी 2-2 तास भांडायशीस. स्कॉर्सेसी ग्रेट आहे, मला जरा स्पिलबर्गच ओव्हररेटेड वाटतो म्हणून. इंटरस्टेलर कसा चुकलाय हे सांगायचीस मला. तू गेंडा स्वामी आणि मोगॅम्बोवरती चर्चा करतेस नवऱ्याशी. जी.ए. कुलकर्णी ग्रेट की विजय तेंडुलकर ग्रेट याच्यावरती भांडायचीस माझ्याशी तू. गेंडा स्वामी आणि मोगॅम्बोवर खुश होतेस तू आता. ही कुठल्या पब्लिक बद्दल बोलताय? हे काय कुठल्या पब्लिकचं बोलताय? पब्लिक नाहीये ते. कसं आहे ते का तुमचं? या घेऊन त्याच्या आईला बसू चिल्ड मध्ये बिर मार सगळे. ओय, हो. थांबा जरा, काय कळतंय का कोणाविषयी बोलताय? अहो, थोर साहित्यिक आहेत हे सगळे. जाऊ दे अरे त्यांना माहितही नाहीये साहित्यिक हा शब्द त्याच्याशी लग्न केलं हिने. जाऊ दे. अगं प्रिया, अरे दादा जाऊ दे. अगं हो ग दादाच मी ग तुझा. अरे हा माणूस हा हा पब्लिक कुठली पब्लिक विचारतो हा? तू ज्याला जी.ए. कुलकर्णी कोण आहेत, विजय तेंडुलकर कोण आहेत, स्कॉर्सेसी कोण आहे, स्पिलबर्ग कोण आहे हे कळत नाही. टॅरेंटिनो बद्दल तर विचारायलाच नको या माणसाला. त्या माणसाशी तू ते गेंडा स्वामी आणि मोगॅम्बोवर चर्चा करतेस. चर्चा काय करायची तो? बायकोशी चर्चा करायचीच नसती. बायकोला बसवायची पुढं आणि म्हणायचं तिला, "ए, मला बघायची तुझ्याकडं, बस बी येणे." असं म्हणली की लाजतीच मग ती. लाजल्यावर मग लय भारी वाटतंय बरं का. हा एकदम त्याच्या आईला मोग्या मग खुश व्हा. चर्चा विषय नाही करायची. आम्ही बायकांवर चर्चा करतच नसतोय. बायको आली की नाही पुढं बघतच बसायचं तिच्याकडे. मग कशी गायाळ होती बघा. म्हणजे तुम्हाला सांगतो, व्यवहाराच्या चर्चा असल्या की नाही बायां पुढं करायच्याच नाही त्या. आणि त्या बी स्वयंपाकाच्या चर्चा आमच्या पुरुषां पुढं करतच नाही त्या. तुमचं तुम्ही बघा तिकडं, आमचं आम्ही बघतोय. आमचं असं असतंय. बायांना आमच्याकडे मोकळीक. बाय बंधनात अडकवायची नाहीच, कळलं का? बाय मोकळी सोडली पाहिजे, बायको मोकळी पाहिजे. असं आहे आपल्याकडं. ही मोकळी काय तुमच्याकडे? मग प्रिया, नो युटेरस नो ओपिनियन असे स्टेटस टाकायचीस तू. तू हे तुला आवडतंय प्रिया? हे असं आहे तुझ्याकडे आत्ता? हा? अरे हा? हा? ते दादाला समजायचं काहीतरी. comedy बोल. काय भाव लागा तुमचं लय. आपण जायचं का रूम वर जायचं का? काय घाय लागली बघा, कशी घाय लागली एका माणसाला. जरा थांबा की. प्रतीक शेट, एकदा यावं तुम्ही जेवाय वाजेल घरी जेवा या. बायको काय जेवण बनवती होय? कोण? ही जेवण बनवायला लागले? अरे राजूच्या हातचं काळं मटण खाऊन बघा तुम्ही. दोस्त येते ती की नाही माझी, इडीच होती ती. सगळी म्हणणार मटण खायचं तर सावतेच्या बायकोच्या हातच खायचं. काळं मटण. राजू काळं मटान बनवते. फेसबुक वरती ऑल लाईफ मॅटर्स असं स्टेटस टाकायचीस. सेव्ह पेट्स, सेव्ह ॲनिमल्स असे फोटो टाकायचीस. आता तू काळं मटान बनवतेस राजू. खाऊन बघा गावा, लय भारी असते. सावत्याची बायको म्हणून प्रसिद्ध झाली आहेस, स्वतःची ओळख बनवायची होती ना तुला. आता तू सावत्याची बायको झाली आहेस. वा रे फेमिनिस्ट, वा रे वा. मला ना ऐकायचंच आहे तू कशी बरं प्रेमात पडलीस यांच्या. मला लव्ह स्टोरीच ऐकायची आहे तुमची. सांगा भाऊजी, भाऊजी सांगा मला तुमची लव्ह स्टोरी सांगा भाऊजी. नको नको कशाला, चला आपण जाऊया. नाही सांगा सांगा सांगा. नाही मी नाही, मला नाही जवळ तेवढं. माझं कसं मला रंगवाय नाही येत. ही बी लय रोमॅन्टिक आहे. ही लय भारी रंगावती अहो. बेनी, आई. ऐकोला बेनी म्हणा. लय भारी आहे ही. सांग की, सांग की, सांग की भावाला. नको ना, झुंपू चुकू सांग की. नको सांग की, सांग. सांग म्हणलं की सांगायचं. सांगते आता. सांग. सांग सांग सांग. ते मी महाबळेश्वरला गेले होते बोटिंग करायला. तर तिकडे पाण्यात बुडायला लागले, हा. पडले. तर त्याने वाचवलं. नाही नाही, यांनी नाही वाचवलं, नावाड्याने वाचवलं मला. हा. पण असं खूप नाकातोंडात पाणी गेलं होतं ना, तर त्यांनी बाहेर आणलं. तर आय कुडंट ब्रीद, सो ही स्टार्टेड गिविंग मी CPR.
Yeah. The Navadia. Sailor, yeah. Yeah, and then I wasn't breathing, so he gave me mouth to mouth. Okay. And then he appeared out of nowhere. Okay. हे तिकडे आले. मी होतो तिकडं ही एवढं सगळं झालं तर ठीक होतं त्याचा काय विषय नाही नंतर पप्पी घेतली हो ह्याच्या आईचं माझं जे टाळकं सणागलं नाही त्याला घेतला बाजूला दगडानं वाटच असला त्याचा बिहेला तुझ्या आईचं वाटाला वाट लावतोयच म्हणजे हे असं फिरते आता हे असं असं करत आता काय हात लावलं बाईला कुठल्या विचारल्याशिवाय हिला बिनीला अक्कल नाही झोपून राहिली होती उचलली तिथल्या तिथं मागणे बुक्का टाकला का नाही आग करून पाणी बाहेर तिला म्हणलं का तुला काय लाजबीज आहे का बियाणे झोपतीच कसली लगा परपुरुष कोणतरी तुला टच करतोय लगा झोपलीच वय निवांत तू परपुरुष टच कर. नाही म्हणजे तो नावाडी बोलला की अरे तुमचा काय संबंध ही कोण आहे तुमची तर हे म्हणाले की बायको आहे माझी आणि असं कचकन जवळ ओढलं इतकं सेफ वाटलं ना मला तेव्हा असं वाटलं याच कुशीत राहावं आयुष्यभर घायाळच झाले मी तेव्हा ए असं हे झालेलं आहे तुमचं ओके मस्त हे आहे तुमचं भारी आहे की नाही आवडली की नाही लव्ह स्टोरी Hostel हे आहे. आता बियर आणायची आता चिल्ड बियर झाली पाहिजे आता विषय रंगलाय आता काय बोलायचं नाही पाहुणं भाव आलाय लागा राजूचा भाव आला नाचत वाटणार नाही आपण अजिबात नाही काय Meeting आहे. अजिबात नाही तत्त चालणार नाही ऋतिक शेठ बसा बसा ओ बसा बसा आता बियर मी घेऊन आलो बियर आणल्याशिवाय जायचं नाही अजिबात आलोच बघा मी लगेच घेऊन वा रे शाणी या रेम्या डोक्याच्याला कळलं नाही तो माणूस तुला CPR देत होता पप्पी घेत होता असं म्हणाला तो त्याने एका माणसाचे होठ फोडले ते तुला आवडलं त्याच्यात तुला सेफ वाटलं त्याचा इनोसन्स आवडला मला म्हणजे जो माणूस एका परस्त्रीच्या रक्षणासाठी इतका अग्रेसिव्ह होऊ शकतो तो स्वतःच्या बायकोसाठी काय काय करेल ना प्रिया खरं खरं सांग का केलंस लग्न अरे हेच आहे कारण प्रिया खरं खरं सांग का केलंस लग्न खरं खरं सांग हे सगळं प्रकरण झालं ना मारामारीचं हा तेव्हा मी कंप्लेंट करायला म्हणून याची माहिती काढायला गेले म्हटलं कोण आहे बघू तर हा एवढी मारहाण करतोय तर कळलं त्या बोट क्लबच्या 15 बोटी ह्याच्याच होत्या आणि ते जे रिसॉर्ट होतं ते पण ह्याचंच होतं त्याच्या बाजूचे 2 रिसॉर्ट्स पण ह्याचेच होते वर परत एवढी शेती आहे त्यांची दूध संघ आहे पतपेढ्या आहेत शिक्षण संस्था आहेत स्पिरोलिनाचे प्लांट्स आहेत एवढं सगळं त्यांचं आहे म्हटलं मला चालेल लाज नाही वाटत झोप कशी लागते का तुला रात्रीची कशी लागते तुला झोप अरे लाज वाटली पाहिजे तुला लाज माझ्याशी ब्रेकअप करताना मोठ्या गोष्टी करत होतीस फेमिनिझमच्या कसं मला स्वतंत्र आयुष्य जगायचं आणि कसं मी कोणावरती डिपेंडेंट नाही आणि सगळं बोलत होतीस फसवणूक केलीस तू माझी फसवणूक मला तेव्हाच कळलं पाहिजे होतं जेव्हा तू म्हणायचीस मी पुण्यात नाही येते आणि साताऱ्याजवळच्या बिबीवाडीत नाही यायचीस ना तेव्हाच मला कळलं पाहिजे होतं ही खोटारडी आहे लाज वाटते मला तुझी लाज मुळात ना मला पटतच नाहीत आता अशा मुली आवड किती वेगळी असते ह्यांची आणि निवड अचानक वेगळी काहीतरी करून घेतात ना मला या मुली पटतच नाहीत हल्ली काय रिंगटोन ठेवले ही फोनची काय हो ओपनर तिथेच आहे बॅगेत आहे हो पहिला गप्पा उघडा पहिला हात माझ्या मिश्रीच्या पुडीला हात लावायचं नाही सांगते मग हा त्याच्या बाजूला आहे ओपनर ए ही मशरी लावायला लागली रे मला नाही रे हे नाही रे हे नाही शक्यच नाही अरे बाप रे बाप जे काय सांस्कृतिक मानसिक भावनिक धक्के बसत होते काय वर्णावे ते कडक परफॉर्मन्स कडक कॉन्सेप्ट आणि काय रंगवला तुम्ही आहा मजा ही आ गया येस प्रसादा वा 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 बहारदार विनायक पुरुषोत्तमसाठी प्रचंड टाळ्या येस वा वा विनायक अप्रतिम कॉन्सेप्ट होती अप्रतिम लिहिलं होतं आणि अधिक दर्जाचं सादरीकरण वा हा 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 क्या बात आहे पीपी फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक सावत्या कडक
थँक्यू सर. इतका सच्चा आणि इतका निरागस परफॉर्मन्स होता की क्या बात आहे. वा 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 वा. थँक्यू. म्हणजे का असा नवरा मिळाला तर नको असेल मुलींना असं असं वाटण्या इतपत तू ते कॅरेक्टर नेऊन ठेवलंस. त्याची सच्चाई इतकी इतकी अधोरेखित केलीस तू की मजा आली फार. थँक्यू सर. प्रिया, मला आजपर्यंत तुझा आवडलेला हा सगळ्यात जास्त परफॉर्मन्स. आजपर्यंतचं तुझं सर्वोत्तम काम आहे हे या मंचावरचं. लाजवाब कॅरेक्टर प्ले केलं तू, लाजवाब. म्हणजे तुझा रागही येत होता, तुझ्याबद्दल कणव पण वाटत होती, तुझ्याबद्दल उत्सुकता पण वाटत होती, तुझ्याबद्दल दुःख पण वाटत होतं, तुझं पटतही होतं, तुझं पटत नव्हतं पण. जिथे जिथे ज्या ज्या इमोशन्सवर ते कॅरेक्टर न्यायला हवं होतंस ते इतकं अचूक नेलंयस तू की क्या बात आहे. वा वा वा. लाजवाब. बहारदार बहारदार. फार मजा आली. अप्रतिम स्किट होतं, अप्रतिम. वा 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 कडक. येस महेश सर. मला जे काय म्हणायचं होतं ते प्रसाद सगळं बोलून. नाही, खरंच फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. म्हणजे आय विल स्टार्ट फ्रॉम द म्हणजे बेसिक्स. सेट, उत्कृष्ट सेट. म्हणजे इथे एक गार्डन रिसॉर्ट असू शकतो असं एक फिलिंग. कमाल. लेखक, उत्कृष्ट लिखाण. डिरेक्शन फॅन्टॅस्टिक. हॅट्स ऑफ टू द डिरेक्टर. रिअली गोस्वामी सर. काय काय रचलं होतं तुम्ही, काय तुमच्या मुवमेंट्स होत्या, काय आणि ॲक्टिंग वाईज तर यू आर आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग. आणि प्रिया, तू यू आर फॅन्टॅस्टिक ॲक्टर, फॅन्टॅस्टिक. मी मनापासून बोलतोय. आय एम सेईंग दिस फ्रॉम माय हार्ट that you are one of the best actresses वा. today. I'm telling you that. क्या बात आहे. कारण तू एक मॉडर्न मुलीचं पण काम तितक्याच इझिली करतेस आणि एका टिपिकल मानेंच्या बरोबर मानेंच्या बायकोचं का. वा. माने यू आर ऑल्सो टू गुड आहे. म्हणजे आय लव्ह माने. ज्या पद्धतीने तो त्या गावरान स्टाईल आणतो ना, वा. म्हणजे अक्षरशः अगदी काळा मटाण खाल्ल्यासारखं वाटतं. आणि ऋत्विक, यू आर रिअली फंटॅस्टिक. आणि काय तुमच्या तिघांमध्ये इतका वंडरफुल गिव्ह अँड टेक चालला होता ना, कमाल. मला खूप बोलायचं आहे या ॲक्टवरती, पण आय थिंक द टाइम इज लेस. नो बट यू गायज आर टू गुड. एव्हरीबडी वॉज फॅन्टॅस्टिक. कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू. मनापासून. आणि परफॉर्मन्स बघत असताना माझ्या मनात हे येत होतं की अशा घटना घडलेल्या असणार आहेत. आणि मला आणखीन एक गोष्ट काय आवडली माहिती आहे, त्यांनी माझ्या दे दणादण मधल्या विलनचा एक झलक दिली. दे दणादण, सो लॉंग बॅक, 1987. येस. थँक्यू. वा 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 वा. हॅशटॅग कडक, हॅशटॅग वा रे वा परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, आता एका सन्मान सोहळ्यामध्ये रंगणार आहे पुरस्कार नाट्य. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या बहारदार सादरीकरणासाठी. जे सादरीकरण घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतील विनोदी कलाकार. सन्मान संध्या 2026. अभिनंदन 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 विजेत्यांना आणि मान्यवरांना तर MHJ सन्मान संध्या 2026 वर्ष 7.5 या सोहळ्यात रंगत वाढतच चालली आहे रसिक हो. बरं, मला दिसतंय तुमच्या मनात प्रश्न दिसतोय की 7.5 का. हो ना. मी सांगते. गेली 8 वर्ष या सोहळ्याचं आयोजन आम्ही करतोय आणि कोविडच्या वर्षी रसिक हो एवढे सगळे प्रेक्षक एका ठिकाणी येऊच शकत नव्हते, त्यामुळे तो सोहळा आपण ऑनलाईन केला होता. बरोबर. तो सोहळा उत्तम रंगत होता, अर्धी बक्षीसही वाटून झालेली होती, पण अचानक एका विंडो मधला एक माणूस शिंकला आणि सगळे पटापटा ऑफलाईन गेले. म्हणजे बघा तेव्हा किती भीती होती सगळ्यांमध्ये रसिक हो की ऑनलाईन सोहळा असूनही शेजारच्या विंडो मधला माणूस शिंकतोय म्हटल्यावर लोक घाबरत होते, लोक पळून गेले, सोहळा थांबला, अर्धवट राहिला रसिक हो सोहळा. त्यानंतर आम्ही खूप प्रयत्न केले. आम्ही विजेत्यांना बक्षीस पाठवतो म्हणून फोन केले, पण सगळ्यांचं म्हणणं होतं की नको, काही नको, आत्ता कोविडमध्ये काही नको.
तर आम्ही त्यांना सांगितलं आमचा माणूस पीपीई किट घालून येईल, पण सगळ्यांचं म्हणणं होतं नको, आम्हाला बाहेरची वस्तूच घरात नको आत्ता. त्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही आणि सोहळा अर्धवटच राहिला. म्हणून ते वर्ष आम्ही अर्धच धरतो रसिक हो, म्हणून 7.5. तर आता 7.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा सोहळा अत्यंत रंगतोय. आणि आता त्याची रंगत अजून वाढवण्यासाठी आपण पुढच्या पारितोषिकाकडे वळूया रसिक हो. तर कुठलं असेल पुढचं पारितोषिक, कुठलं असेल? तुम्ही आत्ता जर माझं निवेदन नीट ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी मध्ये मध्ये काही खुमासदार विनोद पेरले होते. तर मग कुठलं पारितोषिक असेल? अगदी बरोबर, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता चित्रपट विभाग. आणि नामांकन आहेत पृथ्वी प्रताप चित्रपट नुसती कटकट, समीर चौघुले चित्रपट टकला तो संपला, आणि मंदार मांडवकर चित्रपट बोलना भाई. तर पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूया पापडखारवाले हेमंत पाटील यांचं. या सर. या ना. वा वा वा. नाही इथे नाही, तिथे तिथे थांबा ना सर, तिथे. हा वा वा वा, जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर मिस्टर हेमंत पाटील आपले मुख्य स्पॉन्सर, नसते उद्योग कंपनीचे आपण मालक आहात. आपल्या 3 पिढ्या महाराष्ट्रभर पापड खार पुरवतायत. जोरदार टाळ्या हेमंत पाटील यांच्यासाठी. तर आपण पारितोषिकाकडे वळूया. तर विजेते आहेत सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता सनई चौघडे. समीर चौघुले. अं? समीर वाचा ना, समीर चौघुले. अरे हो ते काय झालं, माझ्या भाचीचं लग्न आहे, मला ना अमरावतीची गाडी फटक्यात जाणं आहे, नाव त्याच्यामुळे घ्या, नाव घ्या, नाव हा? हा? नाव घ्या. असं राहतं का? बरं बरं. हंड्यावर हंडे 5. तर नको ना, कधी कधीच येता ना असे विनोद नको. नाव लिहिलंय ते वाचा. तर विजेते आहेत सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आहे समीर चौघाले. समीर चौघुले. अं? घू घू. समीर घू एवढंच आहे? सर तिथे अंगठा आलाय हो. अरे हा अंगठा बाजूला करा ना, वाचा ना आणि लिहिलंय ना. तर विजेते आहे, हे एडिट करा ते. तर विजेते आहेत सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आहे समीर चौघुले. जोरदार टाळ्या समीर चौघुले यांच्यासाठी. अरे बापरे. सर खूप छान वाटतंय, म्हणजे याच्यासाठी केला होता अट्टहास. बंटी दादा, फॉर यू बंटी दादा. येस, थँक्यू. टकला तो संपलाची संपूर्ण टीम आहे तिकडे. श्वास फुललाय माझा. डिरेक्टर आहेत आणि लव यू आमचे DOP आहेत. आमची खूप चांगली मैत्री झालेली होती. सो दिस वन इज फॉर यू. थँक्यू व्हेरी मच. आज मला आभार मानायचे आहेत माझ्या बाबांचे. इकडे एकच मिनिट सर. काय झालं? शक्यच नाही. आज मला आभार मानायचे आहेत माझ्या आईचे, बाबांचे आणि सहचारिणी म्हणून असते, तर त्यांचा खूप मोठा ट्रॉफी घेतली ना, असं नका करू. नाही पण असं होऊ शकत नाही. ट्रॉफी घेतली माझ्या हातून. एकच मिनिट काय झालंय, काय प्रॉब्लेम? नाही होऊ शकत. हे घ्या, तुम्ही धरून ठेवा. यांना अवॉर्ड देऊ शकत नाही होऊ शकत. हे घ्या, हे घ्या, अवॉर्ड घ्या. मिनिट. हो थांबा ना, Thank you तुम्ही very सांगतोय मी. पाटील तुम्ही अवॉर्ड देऊ नका यांना, तर तुम्ही त्यांनाच अवॉर्ड देताय. थांबा जाऊन देऊ. नाही नाही नाही, थांबायला टाइमच नाही ना.
गाडी ना अमरावतीची सर, सर, ठीक विशेष नाही ना म्हणजे सर, नाही. भाचीचं लग्न आहे जाणं आहे ना मान्य आहे, सर. अर्जंट आहे उशीर होईल आला सर, पहिले 1 मिनिट थांबा तुम्ही. ऐका ना सर, असं नका ना करू. काय झालंय काय पण काहीच नाही काही नाही सर, 1 मिनिट इथे थांबा. काही नाही सर, पटकन द्या त्यांना. कॉंग्रॅच्युलेशन समीर चौगुले. पटकन झाला, पळून जा आता. बोलायचं कोपऱ्यातून पळून अरे जा पटकन. अरे बोलायचं होतं मला ना तिकडे. जा ना. काय चाललंय अरे लांबो तेच काय कोण आहे? काय चाललंय हे? मी जर तुम्हाला सांगतोय की काहीतरी गडबड झाली आहे गोंधळ झालाय तरी तुम्ही पुरस्कार देत चाललाय कॉंग्रॅच्युलेशन वगैरे चाललंय तुमचं तर मी सांगतोय ते ऐका ना तुम्ही अरे पण काय व्हॉट इज अ प्रॉब्लेम तुम्ही एकदम नाही, काहीच तुम्हाला नाही सांगता येणार आहे का मी सांगतो तुम्ही वाजवा मागे वा तुम्ही 1 मिनिट मी सांगतो तुम्हाला काय काय तुमचा चौगुले बरोबर समीर चौगुले थांबा मी सांगतोय आता माफ करा मी या सोहळ्याचा परीक्षक आहे व त्यात माफी काय मागता ओके अली कोणालाही बनवतात काही प्रॉब्लेम नाही आहे. ते बाहेर कोणालाही बनवत असतील मला इथे बरीच वर्ष परीक्षक बनवतात की नाही सांगा यांना हो, सर, हे अपमान करतायत आता माफ मी करा. बरीच वर्ष या सोहळ्याचं परीक्षण करतोय आणि याही वर्षी मी केलेलं आहे माझं तुम्हाला तेच म्हणणं आहे तुम्ही यादी एकदा नीट निक्षून बघितली नसेल तर ती बघा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता याच्या पुढे या माणसाचं नाव नाहीये सर असं होऊ नाव नाही शकत म्हणजे? नाही. सर, मी सांगतोय आयोजकांनी गोंधळ घालून ठेवलेला आहे नाही, सगळं सर, असं होऊ अरे शकत सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा नाहीच आहे सर ऐका ना, तुम्ही परीक्षक आहात, आम्ही मनापासून रिस्पेक्ट करतो. रिस्पेक्ट करा नाही तर तुम्ही नका करू मग ते रिस्पेक्ट गेला चुलीत मला त्याच्यानी काही फरक पडत नाही. इतकी वर्ष मी मला मान मिळावा म्हणून मी काम करतोय का तर तसं नाहीये मी परीक्षण करतो कारण ते माझ्या तत्वात बसतं म्हणून मी योग्य ते परीक्षण करतो तुम्ही यादी तपासा ना निकाल तुम्ही बघितलात ना तर हा नाही येतो असं होऊ हा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता नाहीये सर मुद्दा काय आहे ऑलरेडी मला हे दिलेलं होतं प्रॉब्लेम आहे तेच सांगतोय ते चुकीचं दिलं गेलेलं आहे तुम्हाला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता या इसमाचं मी नावच लिहिलेलं नाहीये इसम आहे मी इसम कसं म्हणतात ते इसम म्हणजे काय चलती फिरती बॉडी असते ना असं शरीर चालतं ते जिस्म हो इसम म्हणून मला अर्थ सांगू नका मला माहिती आहे इसम म्हणून तुम्ही हे करता मला इकडे नाही, sorry, अपमान करायला सर, बोलवलं ऐका ना, सगळं- इसम म्हणून नाव नका घेऊ माझं नाव आहे 29 वर्ष करिअर झालेलं आहे समीर चौगुले हे नाव घ्या अरे तुम्ही समीर चौगुले का आता कळलं तुम्हाला आता कळलं 4 वेळेला फंबल माझ्या नावावरच पडला मग अशी तुमचा अरे कुणाला ओ ऐका समीर चौगुले नाव आहे ते घ्या ना किमान जे काही असेल जे एक मिनिट जे काही असेल तुझं नाव हा पण ह्याचं नाव मी जर तिथे लिहिलं नाही तर तुम्ही याला पारितोषिक कसं देता या माणसाचं नावच नाहीये तिथे असं नाहीये सर. नावच नाहीये असं का बोलता इथे हे चूक आहे हे इट इज हर्टिंग मी सगळ्यांसमोर एक तर तुम्ही दिस इज नॉट फेअर यार तुमच्या लिस्ट मधलीच नावं आहेत. मी लिस्ट मध्ये लिहिलेलं नाव हा नाही अरे हा तो माणूस नाही हा असं का म्हणताय हायलाइट का हा असं का म्हणताय ते असं नाही म्हणत आहेत सर ते ऐका ना सर सर आता प्रेक्षक खोळंबले हा. आपण आता यांना देऊन टाकूया आपण नाही. नंतर बघ सर ऐका ना नाही चालणार नाही रसिको होय आपले परीक्षक निमिषजी तत्ववादी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा होऊन ते टाळ्या नका वाजवू टाळ्यांचा मी भुकेलेला नाही मुळात टाळ्यांसाठी काम करणारा कलाकारच नाही मी इतकी वर्ष काम करतोय 22 व्यावसायिक नाटकं केलेला मी लेखक आहे त्याचे असंख्य प्रयोग वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या नाट्यगृहात झाले आहेत आणि त्याच्या एकाही प्रयोगाला एकाही प्रेक्षकांनी टाळी वाजवलेली नाही तरी देखील मी अविरत काम करत राहिलेलो की नाही लिहित राहिलेलो की नाही कारण मी टाळ्यांसाठी हे बघा माझी निष्ठा ही रंगभूमीशी आहे रंगमंचाशी आहे वडा खायला आलेल्या प्रेक्षकांनी दाद दिली नाही याच्यानी मला काही वाईट वाटणार नाहीये कळलं का तुम्हाला त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी काम करतोय असं तुम्ही समजू नका मी काही मिंधा नाही हा? तुम्ही लिस्ट मध्ये जी नावं लिहिली होती तीच त्यातच हा नाहीये हा म्हणजे सर म्हणजे काय सर तुम्ही थांबा ना जरा. एक तर तुम्ही अपमान केल्यावर हा म्हणतो ह्याच्यावर काही अरे, थांबा ना जरा वेळ. भाषण सुरू केलं होतं ना हे अरे हे काय तुम्ही 1 मिनिट थांबा ना मी ट्राय करते ना मॅनेज करते. फॅमिली तिथे तुम्ही लिस्ट मागवा हवं तर चेतना चेतनाचं तर मुळीच नाहीये अरे ह्याचं नाही लिहिलंय तर तिचं का लिहीन मी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता असं पारितोषिक आहे तर तिचं लिहिणार आहे मी सर ऐका ना चेतना माझी असिस्टंट आहे. असिस्टंट म्हणजे तुमची असिस्टंट आहे म्हणून आता तिला पारितोषिक द्यायचं म्हणजे पार्शालिटी करायची हे बघा मी माझ्या तत्वांशी एकनिष्ठ राहणारा परीक्षक आहे मी सर, ऐका अजिबात ना असं- काय बोलताय तुम्ही तिला पारितोषिक द्यायचं नाहीये लिस्ट मागवायची आहे ना त्याच्यासाठी तिला हाक मारते चेतना माफ करा, ताई, माफ करा. चेतना पण सर आले ताई द्या मला फक्त काय झालं ताई करते कोण आहे ही आहे का ए चेतना इकडे ये. इकडे ये तू असिस्टंट आहेस का
हो पण मी नाही काय केलं थांब. ताई मी काय नाही केलं ताई मी काही सांग. बोललो का काय नाही केलं? आधीच मेंदू वापरायचा थोडा. शांत हो, कान उघडे आहेत, हा शांतपणे ऐकायचं. मी तुझी क्षमा मागतो. पण मी काय केलंच नाहीये. अगं तू इकडे बघ, क्षमा कोण मागतय? मी मागतोय. म्हणजे चुकलं कोण आहे? तुम्ही. मग तू का घाबरतेस? स्थिर उभी राहा. एवढं नाही, साधं स्थिर म्हणजे साधं. मुळात तू मुलीसारखी उभी राहा बरं. हा? ही मुलगी आहेस ना तू? ताईच ना, मुलगी आहेस की नाही? सरळ उत्तर दे. हा काय प्रश्न आहे सर? इट्स ओके ना, तुम्ही चिडू नका एवढं, तू घाबरू नको. मी तेच सांगतोय की मी क्षमा मागतो. मी उद्वेगाने मगाशी जाऊ दे, आपण मुद्द्याचं बोलूया का? करेक्ट. ते यादीचं मी बोलते ना तिच्याशी. 1 मिनिट द्या मला फक्त. माफ करा सगळ्यांनी, 1 मिनिट. ऐक ना, ती नावं कोणी लिहिली होती? दत्तूने लिहिली ताई. त्याला पटकन बोलव. नाही प्रसाद सरांचे शेंगदाणे संपलेत ना, दत्तू ते त्यांना द्यायला गेलाय. काय करायचं या मुलाचं? त्याला किती वेळा सांगितलंय, सगळ्यांनी मागितलेलं सगळं नेऊन नाही द्यायचं. तेवढ्यापुरतं हो हो आणतो हा म्हणायचं आणि गायब व्हायचं. त्या एरियात परत दिसायचं नाही. नाही ताई, पण तो गेलाय आता द्यायला. दिले असतील त्यांनी, पण ताई तो आला ना तेव्हापासून रडतोय तो. कारण तो शेंगदाणे द्यायला गेला ना, तर बाजूला महेश कोठारे सर बसले होते. ते त्याला हे सतीश अशी हाक मारत होते. आणि ताई ते त्याला म्हणाले, हे सतीश, यू नो बस्टर्ड किटन, स्पेशली यू शुड नो बस्टर्ड किटन. ताई तो प्रचंड रडतोय, घाबरलाय खूप. त्याला सांग नको घाबरूस. त्या माणसाचं करिअर काय आहे आणि याचं करिअर काय आहे? कशाला घाबरायचं? त्या माणसाने आयुष्यभर सिनेमे केलेत. याचं काय? जरा ऍक्टिंगचं करिअर होतंय ना होतंय, काय तर वॉकी टॉकी रेंटवर द्यायला लागलाय, ज्यूस आणि सॅलड विकायला लागलाय. एवढ्या दगडांवर पाय असल्यावर बसो कसं काय लक्षात राहणार? नाही माहित असणार ना. त्याला सांग अजिबात घाबरायची गरज नाहीये. त्याला तू एक काम कर, मृणाला त्यांच्याकडे पाठव, त्याला इथे बोलव. नाही ताई, ती तर अजूनच भेदरलीये. दत्तू आला, तो रडायला लागला म्हणून मी मृणाला त्यांच्याकडे पाठवलं. तर महेश कोठारे सर तिला म्हणाले, हे सतीश दाढी निकाल की क्यों आया? आपल्या मुलींना कधी कळणार आहे की हे असं 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 नाही चालायचं? तुमचं प्रसन्न झालं असेल तर पटकन पुढे जाऊ. ते लिस्टचं सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, लिस्टचं बघ आता. दत्तूला लिस्ट घेऊन बोलव पटकन. करेक्ट. ती यादी मागवा म्हणजे तुम्हाला कळेल की मी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून ह्याचं नाव लिहिलंच नाहीये. हे का म्हणतायत? मग हे का म्हणतायत? हो सर, मान्य आहे मला, पण तुम्ही सर त्या लिस्ट मध्ये तेच नाव लिहिलं होतं. माझं ऐका एकदा तुम्ही. म्हणजे माझ्यावर अविश्वास आहे आता? मी चुकीचं लिहिलं? अशक्य. नाही सर, तू का ह्याचं नाव लिहिणं अशक्य. अचेतन अवस्थेत देखील मी या माणसाचं नाव लिहिणार नाही कधी. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा नाही, माझ्याकडून नाही कोणही चूक. अरे माझ्या प्रज्ञेवर प्रचंड विश्वास आहे आणि अचेतन अवस्थेत देखील माझी प्रज्ञा ही मूल्याधिष्ठित विचारानेच काम करते. त्याच्यामुळे सर्वोत्कृष्ट नाही. हे काय शक्य नाही. हे काय बोलतात माझ्याबद्दल? दुसरं काहीच बोलत नाहीयेत. हे बघा सर, तुम्ही हे सिनियर आहात, तुमची अनेक नाटकं आलेली आहेत, सगळं सिनेमे वगैरे काय असतील ते असतील. तुम्ही हे जे अचेतन आणि मूल्याधिष्ठ वगैरे शब्द वापरलेत, माझ्या मनात असा आदर निर्माण होता करता जातो तो आदर. मग हे असं नका करू, सांगून ठेवतोय. नीट बोलूया फक्त सर, आपण त्यांच्याशी असं नको बोलूया आपण एकदा. नाही ते काही असेल, पण नाहीये तर नाहीये असंच म्हणणार आपण. हे बघ, हे आल्यापासून माझा एवढा अपमान माझा कधीच झालेला नाहीये. खरंच का? तसा झालाय म्हणजे तसा खूपच झालाय. म्हणजे मुद्दा तो नाही, पण आज होतोय ना, हा महत्वाचा ना. एवढा अपमान खरंच झालेला नाही माझा. नाही, अपमान तुझा नाहीच होते. तुला कळत नाही, अपमान तुझा नाही. खरं तर त्या नटाचा होतोय ज्याला मी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता याच्यासाठी निवडलेला आहे. आणि त्याचं नाव मी जाहीर करतो आता संपूर्ण प्रेक्षकांसमोर. मी जाहीर करतो की सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आहे मंदार मांडवकर. अरे टाळ्या नका. हे चल 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 चल. मी आहे. चल अजून फिक्स नाही झालंय. चल अरे हो. चल चल चल. वा बाळा वा. सॉरी. हो अरे एवढं फिक्स नाही. ऐक
थँक्यू. मी थँक्यू म्हणेल माझ्या टीम मेंबरला, माझ्या प्रोडक्शनला, छोटा पातळ प्रोडक्शन, आणि माझे डिरेक्टर. चल चल. माझे डिरेक्टर सिक्कीम दार्जिलिंग यायला. काय नाव नाही घेतात त्या डिरेक्टरचं, कशाला एवढी सगळी एनर्जी चल मध्ये जाते तुझी. ऐक अजून फिक्स व्हायचंय, ते फक्त म्हणाले अजून झालेलं नाहीये. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता कोणाला द्यायचं, ऐक माझं. मी चुरापाव खात होतो, माझं नाव ऐकलं मी पटकन. अरे हो, नाव ऐकलं त्यांनी सहज घेतलं, अजून डिसाईड व्हायचंय. जरा 2 मिनिटं थांब जरा. एक मिनिट, कोण बळाला सहज घेतलं? मी जर सांगतोय की तो आहे, तू सहज घेतलं वगैरे कसं? यादी अजून आलेलं नाही ना, फिक्स झालेलं नाही ना अरे, पण अजून. मी सांगतोय की त्या बाळा इथे तू बाळा अप्रतिम भन्नाट हसून हसून मेलो मी तुझा अभिनय बघताना. अफाट अभिनेता आहेस तू बाळा. अरे काय अफाट आहे अहो. यांनी ज्या चित्रपटात काम केलं तो विनोदी चित्रपट नव्हता, हॉरर होता. भूताचा रोल ह्याच्याकडे होता. पहिल्या सीन मध्ये जेव्हा आला तेव्हा सीन मध्ये असं दिसतंय मुखवटा गळून पडला. यावर तो कॅमेऱ्यात बघून सॉरी म्हणाला, पुन्हा लावला आणि पुढे कंटिन्यू केला. हा सीन एडिट व्हायला पाहिजे होता. एडिटरच्या आणि डिरेक्टरच्या दोघांच्याही नजरेतून सुटला. चुकीचा NG शॉट म्हणतात तो लागलाय. ऐका माझं. ए मूढ माणसा, तोच सीन मला सगळ्यात जास्त आवडला. तोच विनोदाचा आविष्कार होता. हा बाळा, तुझे दिग्दर्शक कुठे मला दाखव. बाळा अप्रतिम सेल्यूट. अरे ब्रेकियन थेअरीचा वापर केलेला आहे त्यांनी. कुठली ब्रेकियन थेअरी? ब्रेक मी तुम्हाला सांगतो बाई. ब्रेक काय म्हणून गेलाय की एक भावभावनांचा प्रवाह जेव्हा चालू असतो तेव्हा तो मध्येच खंडित करायचा, त्याला बांध घालायचा आणि एक हळूच वास्तवाची जाणीव करून द्यायची प्रेक्षकांना, आणि पुन्हा एकदा त्या भावभावनांच्या प्रवाहात जाऊन तो सिनेमा पूर्ण करायचा क्लायमॅक्सच्या वेळी. हे ब्रेथनी सांगितलेलं आहे की नाही, बरोबर ना? मग त्याचा वापर केलेला आहे, तर त्या दिग्दर्शकाला देखील मी सलाम करतो. अरे कुठला, अरे चुकले, अरे मिस्टेक आहे ती त्यांची. कळत बाळभोज चित्रपट होता. एका सीन मध्ये त्यांनी वीक घातलेला होता. 3दा खाली पडला, 3दा सॉरी म्हणून केला. ते पण दिसतंय त्याच्यात. लक्षात आलं का? नाही दादा, मी शटल ऍक्टिंग करत होतो. शटलने ढाणूला जा, चिकू खा आणि त्या शटलने परत ये. हा विनोद, हा विनोद या माणसाचा, आणि याची अपेक्षा आहे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता. जाऊ दे ना. हा मला टोचतोय आता. हे का बोलतो माझ्याबद्दल असा तो? तू त्याच्याबद्दल कसं बोलतोय? किती महान काम केलं आहे त्या मुलांनी. अरे मी परत तेच सांगतोय की ब्रेकियन थेअरीचा वापर केलेला आहे म्हणून तो मुखवटा वगैरे पडला, तो त्यांनी परत लावला आणि ते तसं दाखवलेलं. एवढं असेल ना तर मग मला नॉमिनेशन का दिलं तुम्ही? नव्हतंच द्यायचं. म्हणजे मला द्यायचं नव्हतं. मग का दिलं? तेच म्हणतोय, का दिलं मला नॉमिनेशन? त्यांनी द्यायला लावलं. ओ बाई सांगा. आई म्हणजे मी मग तुम्ही सांगितलं की नाही मला की समीर चौगुले या नटाला नामांकन द्या, त्याला अवॉर्ड मिळालं तर तो जिन्यावर येताना पडतो, मुवमेंट बनते. आणि त्याला अवॉर्ड नाही मिळालं तर त्याचा चेहरा एवढा पडलेला दिसतो की त्याने ही मुवमेंट बनते. दोन्हीकडे मजा येते. त्याच्यामुळे तुम्ही बोललात की नाही? हे कारण आहे मला इथे बोलवलं, नॉमिनेशन दिलं म्हणून? एवढा अपमान माझा या क्षणाला होतोय, याची लाज बाळगा तुम्ही सांगून ठेवते. लाज नाही. आणि याच्या पुढे जाऊन देखील या म्हणाल्या होत्या की अगदीच या दोन्हीपैकी काहीच झालं नाही तर माझं 29 वर्षाचं, बरोबर 29 वर्षाचं करिअर हे सांगत बसेल प्रेसला, त्यांनी देखील TRP मिळेल. हे कमाल आहे रे. म्हणजे दिस इज टू मच यार. हा. म्हणून तुम्ही नॉमिनेशन दिलेत मला. करेक्ट. नाहीतर मी नॉमिनेशन शक्य नाहीये ही गोष्ट. अहो आमच्या अभिनयाच्या चर्चेत हा माणूस नव्हताच कधी. आणि मुळात मी आता बोलणार नव्हतो, पण मी बोलतो आता. या 14 मिनिटाच्या स्किट्याला मी अभिनेताच मानत नाही. हो स्किट्या आहे मी. 29 वर्ष करिअर फक्त स्किट्या केलं मी. असं नका बोलू. नाही एक मिनिट ऐका. या सर इकडे या. स्किट्या बोलला मला सगळ्यांसमोर. अरे हा मला टाइम होतोय ना, माझी गाडी आहे ना, माझी गाडी अमरावतीची. तुम्ही काय करा, तुम्ही 2 जण मिळून ना हे पारितोषिक अर्ध करून घ्या. हा म्हणजे हे वरचा तुम्ही ठेवा, खालची बशी त्याला द्या. आम्ही पापड खार 1 किलोचा खडा असला तर अर्ध करून वाटतात ना. पापड खार आहे हा सन्मान आहे. पापड खार आहे का? अक्कल शून्य आहात का तुम्ही? अरे मला बोलताय, पैसे मी लावले. नाही ते जे काही असेल, पण तुम्ही जे ट्रॉफी आहे तो सन्मान आहे, तो योग्य त्या नटालाच मिळाला पाहिजे. आणि तो योग्य तो अभिनेता, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा आहे. तो चित्रपट त्या लायकीचा नाही. ऐका माझे, एका सीन मध्ये हा आणि 2 कॅमेरे पण दिसतात त्या सीन मध्ये. कसं आहे दादा, कारण ती टू शॉट कॅमेरे होते. अरे खड्ड्यात गेला 2 शॉट. असं कधी असतं का 2 कॅमेरे दिसतात? अरे नीट बोल. ताई
एकच मिनिट. रिझल्ट मिळाला. हे बघ सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता. विराज जगताप गेल्या वर्षीच आहे हे. नाही काय असं कसं विसरू शकतेस? आपण विराज जगतापला बक्षीस दिलं आणि तो खाली गेले गेले प्रेक्षकांनी त्याला पकडलं, मारलं, ट्रॉफी खेचून घेतली आणि परत आणून दिली मागे. असं कसं विसरू शकतेस? गेल्या वर्षीच आहे ते. ऐकलं म्हणजे गेल्या वर्षी देखील गोंधळ घातला होता तुम्ही, या वर्षी देखील चुकीच्या माणसाला प्रेक्षकांना आवडलं नाही, आमचं काही नव्हतं, खरंच सांगते मी. नाही, पण याला पारितोषिक देऊ नका एवढाच माझा मुद्दा आहे. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपल्याकडे बालकलाकारची ट्रॉफी आहे आणि बालकलाकार कोणी निवडलाच नाही. आपण यावर्षी ती ट्रॉफी यांना देऊन टाकूया. अरे काय डोका फिरलंय का? बालकलाकार म्हणून मला ट्रॉफी देताय? स्टेजवर काय गुडघ्यावर यायचं का मी? मिळते तर घ्या ना. मिळतं तर घ्या. मी सेटिंग लावते ना तुमची. काय बोलताय तुम्ही? मी सेटिंग लावते. विंगेत कसं बोलताय केल्यावर ते? देते ना. नाही मला नाही, मला इथे मिळणार आहे, अपमान होणार आहे. नंतर मग मी प्रेसशी बोलतो मी आता काय बोलायचं. नाही नाही सर, काय बोलताय तुम्ही? असं काही करून. सर एक मिनिट प्लीज प्लीज, तुमची काही हरकत नसेल तर आपण बाल कलाकार देऊन टाकूया का? द्या ना, विनोदी अभिनेता सोडून कुठलाही द्या, बालकलाकार द्या. एक काम करा, फक्त अनाऊन्स करताना बालिश कलाकार असं अनाऊन्स करा. हे बघ, बालिश कलाकार म्हणजे काय वाईट, काय काय वाकडं आहे हो आपलं? त्यांच्याकडून सर ऐका ना, जाऊ द्या ना आता. ते आहे ट्रॉफी तर देऊन टाकूया ना, असं नका ना करू. एक मिनिट ठरलं तर मग. वा वा वा, सगळे खुश झालेले आहेत. वा वा वा. तुम्ही विंगेत जा, बाल कलाकार तुम्हाला आम्ही अनाऊन्स करतो आणि मग हे तुम्हाला बक्षीस देतील. जा विंगेत पटकन. अरे पण त्याच्या डोक्यावर बालच नाहीये, बाल कलाकार काय शोभीन तो. बापरे, विलक्षण विलक्षण बरं का विनोद. सर भाऊ, डोक्यावर बाल नाही आणि बालकलाकार हा विनोद जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या विद्वत्तेबद्दल मला शंका आहे, एवढंच सांगतो तुम्हाला मी. हा? चला द्या, मला द्या ट्रॉफी. दादा दादा एक मिनिट, माझ्याकडे पर्याय आहे दादा. काय? तू एक जोक सांग, मी एक जोक सांगतो. ज्यांचा जोक ज्यांना आवडेल, जे जास्त हसतील ते त्यांना विनोदी अभिनेता देतील. जोकची शर्यत लावली आहे इकडे. हा काय? हा सन्मान सोहळा आहे, लक्षात आलं तुझ्या? ठीक आहे दादा, तू सन्मान 16 घे, मी सन्मान 17 घेतो. बाळा तू इथे, बाळा इकडे ये रे. बाळा फार भारी रे, विलक्षण विनोद शैली आहे तुझी. ही ठेव, उज्ज्वल भविष्य आहे तुझं. सन्मान 16वर सन्मान 17. ओ माय गॉड. सन्मान 16वर सन्मान 17 हा जर विनोद तुम्हा सगळ्यांना आवडत असेल तर तुम्ही ह्यालाच द्या पारितोषिक. मला देऊच नका, मी आत्ताच्या आत्ता घरी जातो, मला थांबायचंच नाहीये. तर सर ऐका ना, मी देते ना नंतर. सर, विंगेत द्या. ही सन्मान संध्या नाही, अपमान संध्या होती जी विशेष रंगली. मजा आली. बघा हसरसे काय म्हणतात प्रसादा. मंदारसाठी ही सन्मान संध्या होती आणि सम्यासाठी 7.5 होती. रंजक होती कल्पना आणि इंटरेस्टिंग सादरीकरण होतं. निमिष, तू आणि ईशा इतके जवळजवळ उभे आहात की लग्नाचा सीझन जवळ आलाय असं वाटतंय मला. मंदार मस्त. ते तुझं जे चल वगैरे चालू होतं त्यात मस्त एनर्जी होती, छान. पाटील मजा आली. समय मस्त. दत्तू मस्त. चेतना मस्त अटेम्प्ट होता आणि त्यांनी तुला म्हणाला की नीट उभी राहा वगैरे, स्थिर मुलीसारखी उभी राहा. सगळं बोलून झाल्यानंतर सुद्धा ईशा तुझ्याशी बोलत असताना तू मुलीसारखं उभं राहण्याचा प्रयत्न करत होतीस. ते मला फार आवडलं. आणि शेवटपर्यंत तू नाही वाटलीस मुलगी. सो रिलेटेबल. छान, मजा आली. थँक्यू. महेश सर. समीर, द युनिव्हर्सल पंचिंग बॅग. वंडरफुल. आणि अशी सिच्युएशन जर खरी झाली तर काय होईल? म्हणजे मी बरेच अवॉर्ड फंक्शन अटेंड केलेले आहेत आणि मी बऱ्याच वेळा नॉमिनी होतो आणि मला बरेच वेळा अवॉर्ड मिळालेले नाही आहेत. बरेच वेळा, म्हणजे जास्त करून नाहीच मिळालेले. तर माझ्या जागेवर जो जातो तर मला असं वाटतं की त्या जजला धरून मारावं. आता तो हा जो जज आला ना, त्या जजनी तुला अवॉर्ड दिलं नाही तर मला त्याला मारायचं वाटत होतं. वंडरफुल, खूप मजा आहे आणि एंटरटेनिंग. यार तुम्ही सगळ्यांनी मिळून इतकं ग्रँड परफॉर्मन्स दिलेला आहेत ना. वंडरफुल. क्लॅप फॉर द टीम. थँक्यू सर. थँक्यू. येस, वंडरफुल टीम वर्क. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.
मंडळी, ही हास्याची मेजवानी अशीच रंगत राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.